काही स्त्रिया वटवृक्षाभोवती फक्त 7 फेऱ्या मारतात, पण काहींचं संपूर्ण आयुष्यच त्या एका वचनाभोवती फिरत राहतं. ही कथा आहे अशाच एका स्त्रीची, जिने नवऱ्याची वाट पाहताना स्वतःचं तारुण्य, स्वप्न आणि आयुष्य शांतपणे वटवृक्षाच्या सावलीत अर्पण केलं. जर तुम्हाला अशा हृदयस्पर्शी मराठी कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच सुंदर कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा हिरव्यागार गावात सकाळच्या पहिल्या किरणांनी अलगद डोळे उघडले होते. आषाढाची चाहूल लागली होती, पण ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस असल्याने वातावरणात एक वेगळीच पवित्रता दाटून राहिली होती. पहाटेपासून गावातील प्रत्येक घरातून शंखानाद, देवघरातील घंटानाद आणि अगरबत्तीचा मंद सुगंध हवेत मिसळत होता. आज वटपौर्णिमा होती. गावाच्या मध्यभागी उभा असलेला शेकडो वर्षांचा विशाल वटवृक्ष आज नेहमीपेक्षा अधिक सजलेला दिसत होता. त्याच्या पारंब्यांना झेंडूच्या माळा गुंफल्या होत्या. मुळाशी सुंदर रांगोळी काढली होती. लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ओवाळणीच्या ताटांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. गावातील विवाहित स्त्रिया नव्या साड्या नेसून, कपाळभर कुंकू लावून, हातात हिरव्या बांगड्या खणखवत एकामागोमाग एक वडाच्या झाडाकडे येत होत्या. प्रत्येक स्त्रीच्या ओठावर एकच प्रार्थना होती, माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो. पण त्या गर्दीत एक स्त्री अशी होती जिच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं, फक्त शांत वेदना होती. तिचं नाव होतं सई. तिच्या अंगावर साधीशी हिरवी सुती साडी होती. गळ्यातलं मंगळसूत्र जुनं झालं होतं. हातातल्या काही बांगड्या तुटलेल्या होत्या. पायातील चप्पलही अनेकदा शिवलेली होती. पण तिच्या कपाळावरचं कुंकू मात्र इतकं ठसठशीत होतं की जणू ती रोज स्वतःला एकच गोष्ट आठवण करून देत होती, मी अजूनही कोणाची तरी पत्नी आहे. सईने वडाच्या झाडाजवळ येऊन नम्रपणे हात जोडले. तिने ताट खाली ठेवलं. झाडाच्या खोडाला हळू स्पर्श केला. तिच्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं. तेवढ्यात बाजूला उभ्या असलेल्या 2 बायका कुजबुजू लागल्या. पुन्हा आली बघ, दरवर्षी याच दिवशी येते. अगं, तिचा नवरा खूप वर्षापासून दिसलाच नाही. कुणाला माहिती तो जिवंत आहे की नाही. तरीही ही बाई अजून त्याच्यासाठी उपवास करते. काय उपयोग त्याचा? सईने त्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं, कारण अशी कुजबूज ऐकण्याची तिला सवय झाली होती. तिने धागा हातात घेतला आणि वडाच्या झाडाभोवती पहिली प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. प्रत्येक पावलागणिक तिच्या मनात एकच चेहरा उभा राहत होता, समर्थ, तिचा नवरा. तो हसताना कसा दिसायचा, तिच्यासाठी फुलं कशी आणायचा, पहिल्या वटपौर्णिमेला तिचा हात हातात घेऊन काय बोलला होता, सगळं आजही तिला तितकंच जिवंत आठवत होतं. पहिली प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि तिच्या डोळ्यातून पहिला अश्रू खाली पडला. तो अश्रू जमिनीवर पडताच तिचं मन अचानक भूतकाळातील काही आठवणी तिच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. त्याच गावातील एका छोट्याशा घरात लग्नाची लगबग सुरू होती. समर्थ हा गावातील सर्वात श्रीमंत माणूस नव्हता, पण सर्वात प्रामाणिक मुलगा म्हणून त्याची ओळख होती. त्याचे वडील गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. आई साधी गृहिणी. घरात पैसा कमी होता, पण संस्काराची श्रीमंती भरपूर होती. समर्थने अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यायचं स्वप्न पाहिलं होतं, पण वडिलांच्या अचानक झालेल्या आजारामुळे त्याला कॉलेज अर्धवट सोडावं लागलं. घर चालवण्यासाठी तो दिवसा शेतात काम करायचा आणि रात्री गावातील मुलांना शिकवायचा. लोक त्याचा आदर करायचे, कारण तो स्वतः उपाशी राहिला तरी दुसऱ्याला मदत करायचा. दुसरीकडे सई शेजारच्या गावातील होती. तिचे वडील शेतकरी, आई लहानपणीच गेली होती. त्यामुळे लहान वयापासूनच तिने घर, शेती आणि धाकट्या भावाची जबाबदारी सांभाळली होती. तिला फार मोठी स्वप्न नव्हती. तिला फक्त एवढंच वाटायचं, ज्याच्या घरी जाईन त्या घराला माझं घर मानेन. जेव्हा समर्थचं स्थळ तिच्यासाठी आलं तेव्हा अनेकांनी सांगितलं, मुलगा चांगला आहे पण श्रीमंत नाही. सईने एकच उत्तर दिलं होतं, माणूस श्रीमंत असण्यापेक्षा मनाने श्रीमंत असावा. आणि त्याच उत्तराने तिचं लग्न समर्थाशी ठरलं. लग्नाच्या दिवशी संपूर्ण गाव आनंदात होतं. सई लाल पैठणीमध्ये इतकी सुंदर दिसत होती की प्रत्येकाच्या तोंडून तिचं कौतुक होत होतं.
समर्थने पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक साधं पण मनापासूनचं स्मित उमटलं. सप्तपदी पूर्ण झाली. मंगलाष्टक संपलं. सईने घरात पहिलं पाऊल टाकलं. त्या क्षणी समर्थाची आई तिच्या कानात हळूच म्हणाली, बाळा, हे घर मोठं नाही, पण इथे प्रेमाची कमी पडून देणार नाही. सईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने सासूच्या पायावर डोकं ठेवलं. लग्नानंतरचे पहिले काही महिने स्वप्नासारखे गेले. समर्थ रोज संध्याकाळी कामावरून परतताना सईसाठी कधी जायची फुलं आणायचा, तर कधी गरमागरम भजी. एक दिवस सई हसत म्हणाली, तुम्ही रोज काही ना काही आणता, पैसे वाया जातात. समर्थ हसला. फुलं महाग नसतात ग सई, पण ज्यांच्या केसात ती माळली जातात ना, ती व्यक्ती आनंदी झाली तर दिवसाचं सगळं श्रमाचं चीज होतं. सई काही बोलली नाही. तिने फुलं केसात माळली आणि आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू समर्थ शांतपणे पाहत राहिला. त्याला त्या हसण्यापेक्षा मौल्यवान दुसरं काहीच वाटत नव्हतं. लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आली. आज सई पहाटेच उठली. तिने आज उपवास केला होता. ती नवीन हिरव्या साडीत तयार झाली. समर्थने तिला पाहिलं आणि क्षणभर काहीच बोलू शकला नाही. काय झालं? ती लाजत म्हणाली. समर्थ हसत म्हणाला, आज मला समजलं देवाने इतकं सुंदर रूप फक्त माझ्या नशिबात का लिहिलं. सईने लाजून त्याला हलकासा धक्का दिला. सगळ्यांसमोर असं बोलू नका. दोघंही हसत वडाच्या झाडाकडे निघाले. वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालताना सई मनोमन प्रार्थना करत होती, देवा, यांना नेहमी सुखी ठेव. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर समर्थने तिच्या हातात एक छोटीशी डब्बी दिली. आत एक साधीशी चांदीची पैंजण होती. इतकी महाग कशाला घेतली? सईने विचारलं. समर्थ म्हणाला, महाग नाही, पण जेव्हा ही पैंजण वाजेल तेव्हा मला आठवेल की माझं घर रिकामं नाही. सईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्या दिवशी वडाच्या झाडाखाली समर्थने तिचा हात हातात घेतला आणि एक वचन दिलं, सई, आयुष्यात काहीही झालं तरी मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. सईनेही त्याच्या हातावर हात ठेवला. आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची वाट पाहीन. त्या क्षणी दोघांनाही माहीत नव्हतं याच वचनाची परीक्षा काळ इतक्या निर्दयी पद्धतीने घेणार होता. काही महिन्यांनी गावात एक अनोळखी माणूस आला. त्याने समर्थला एक नोकरीची संधी दिली. मुंबईतील एका मोठ्या बांधकामातील कंपनीत. पगार गावात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 4 पट होता. समर्थाच्या डोळ्यात पुन्हा एकदा स्वप्न जागी झाली. फक्त 2-3 वर्ष मेहनत करेन. तो सईला म्हणाला, घर बांधू, आईबाबांचं कर्ज फेडू आणि मग कायमचं गावात परत येईन. सईच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात एक अज्ञात भीती होती. तिला कळत नव्हतं का, पण त्या रात्री झोपण्यापूर्वी तिने समर्थाचा हात घट्ट धरून ठेवला. जणू तिच्या मनाला कुठल्या तरी येणाऱ्या वादळाची चाहूल लागली होती. त्या रात्री सईला झोप लागत नव्हती. समर्थ मुंबईला जाणार ही गोष्ट ती स्वीकारत होती, कारण घरची परिस्थिती तिलाही माहिती होती. सासऱ्यांच्या औषधांचा खर्च, शेतावरचं कर्ज, मोडकळीस आलेलं घर, हे सगळं पाहिलं की समर्थचा निर्णय चुकीचा वाटत नव्हता. पण मनाला कोण समजवणार? ज्या माणसाशी नुकतंच आयुष्य जोडलं होतं तो अचानक काही वर्षांसाठी दूर जाणार होता. पहाटे समर्थ उठला तेव्हा सई आधीच जागी होती. तिने त्याच्यासाठी डब्यात भाकरी, चटणी आणि गूळ ठेवला. जाताना समर्थने आई वडिलांच्या पाया पडला. मग तो सईसमोर थांबला. रडू नकोस, तो हलक्या आवाजात म्हणाला. फक्त थोडे दिवस आहेत. मी दर आठवड्याला पत्र लिहीन. सईने जबरदस्तीने हसू आणलं. लवकर या, घर तुमच्याशिवाय रिकामं वाटतं. समर्थने तिच्या हातावर हात ठेवला आणि निघून गेला. पहिले काही महिने खरोखरच चांगले गेले. समर्थची पत्र नियमित येत होती. मुंबईतील गर्दी, मोठमोठ्या इमारती, नवीन काम, तो सगळं उत्साहाने लिहायचा. प्रत्येक पत्राच्या शेवटी एकच वाक्य असायचं, सई, माझी काळजी करू नकोस. मी दिलेले वचन विसरलो नाही. सई ती पत्र पुन्हा पुन्हा वाचायची. रात्री झोपण्यापूर्वी उशाखाली ठेवायची. सुमारे 6 महिन्यांनी समर्थचा पगार वाढला. त्याने पहिल्यांदा घराकडे जास्त पैसे पाठवले. सासऱ्यांचं थोडं कर्ज फिटलं. घराचं छप्पर दुरुस्त झालं. गावात लोक म्हणू लागले,
समर्थ शहरात जाऊन मोठा होईल. सई अभिमानाने हसायची. पण सुख कायमचं राहत नाही. एका संध्याकाळी पोस्टमन आला. सई नेहमीप्रमाणे आनंदाने धावत बाहेर गेली. पण त्या दिवशी त्याच्या हातात पत्र नव्हतं. एक छोटंसं तारपत्र होतं. तिचे हात थरथरले. त्यावर लिहिलं होतं, समर्थ ज्या बांधकामावर काम करत होता तिथे मोठा अपघात झाला आहे. अधिक माहिती लवकरच कळवू. सईच्या पायाखालची जमीन सरकली. 2 दिवसात ती अक्षरशः वेडीसारखी जगली. ना अन्न ना झोप. 3ऱ्या दिवशी कंपनीतून 2 माणसं गावात आली. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. समर्थचे वडील थरथरत विचारू लागले, माझा मुलगा कुठे आहे? त्यांनी सांगितलं की इमारतीचा एक भाग कोसळला होता. अनेक कामगार जखमी झाले. काही बेपत्ता होते. समर्थचं नाव बेपत्ता कामगारांच्या यादीत होतं. म्हणजे ते जिवंत आहेत का? सईने घाबरत विचारलं. आम्ही अजून शोध घेतोय. त्यापैकी एक म्हणाला. निश्चित काही सांगता येत नाही. त्या दिवसापासून सईची वाट पाहणं सुरू झालं. सुरुवातीला सगळ्यांनाच आशा होती, समर्थ कुठल्या तरी रुग्णालयात असेल. लोक म्हणायचे. पण दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले. कुठलंच पत्र नाही, कुठलाच फोन नाही, कुठलीच बातमी नाही. 1 वर्ष पूर्ण झालं. वटपौर्णिमा पुन्हा आली. गावातील अनेक स्त्रिया सईकडे दयेने पाहत होत्या. काहींनी तर स्पष्ट सांगितलं, अगं अजून किती वाट बघणार? बेपत्ता म्हणजे बहुतेक. त्या वाक्य पूर्णही करू शकल्या नाहीत. पण सई शांतपणे वडाच्या झाडापाशी गेली. तिने उपवास केला, प्रदक्षिणा घातल्या. तिच्या मनात एकच विचार होता, जोपर्यंत मला त्यांच्या मृत्यूची खात्री होत नाही तोपर्यंत ते माझ्यासाठी जिवंत आहेत. काळ पुढे सरकत राहिला. समर्थचे वडील मुलाच्या दुःखाने खचले. 2 वर्षात त्यांचं निधन झालं. त्यानंतर घराची पूर्ण जबाबदारी सईवर आली. तिने शेतात काम केलं, लोकांच्या घरी पोळ्या केल्या, शिवणकाम केलं. अनेकदा तिच्या हातात पुरेसे पैसे नसत, पण तिने एक गोष्ट कधीच सोडली नाही, कपाळावरचं कुंकू. गावात हळूहळू कुजूबुजू सुरू झाली. समर्थ मेलाय. कदाचित दुसरं लग्न करून बसला असेल. सईचं आयुष्य वाया जातंय. एकदा तिच्या मामानेही तिला समजवण्याचा प्रयत्न केला. बाळा, तू अजून तरुण आहेस. पुन्हा संसार कर. आयुष्य थांबत नाही. सई बराच वेळ शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, मामा, जर ते परत आले आणि मी त्यांची वाट पाहिली नाही असं त्यांना कळलं तर? मामाकडे उत्तर नव्हतं. अशातच एक दिवस अनपेक्षित घटना घडली. मुंबईहून एक जुना कामगार गावात आला. त्याने सईला पाहताच विचारलं, तुम्ही समर्थची बायको? सईचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. हो, तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे का? तो माणूस काही क्षण गप्प राहिला. अपघाताच्या दिवशी मी त्याच्यासोबत होतो. इमारत कोसळण्याच्या आधी समर्थ काही कामगारांना बाहेर काढत होता. शेवटी तो स्वतः आत अडकला. सईचा श्वास अडखळला. मग मला पुढे काही दिसलं नाही. पण एक गोष्ट खरी, समर्थ शेवटपर्यंत दुसऱ्यांना वाचवत होता. त्या रात्री सई खूप रडली. पण त्या माणसाच्या शब्दांनी तिच्या मनात आशेची एक छोटी ज्योत पुन्हा पेटली. जर समर्थ शेवटपर्यंत लढत होता तर कदाचित तो वाचलाही असेल. पुढच्या वर्षी वटपौर्णिमेला सई पुन्हा वडाच्या झाडाखाली उभी होती. यावेळी तिच्या केसात थोडे पांढरे केस दिसू लागले होते. तिने पहिली प्रदक्षिणा घातली आणि मनात फुटफुटली, समर्थ, तुम्ही कुठेही असतान तेथून एकदा तरी परत या. मला काही नको, फक्त एवढं कळू दे की तुम्ही जिवंत आहेत. पण त्या क्षणी तिला कल्पना नव्हती. हजारो किलोमीटर दूर एका खाजगी रुग्णालयाच्या खोलीत एक माणूस खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया जखम होती. त्याच्या खिशात एक जुना अर्धवट फाटलेला फोटो. त्या फोटोत फक्त एका स्त्रीचा अर्धा चेहरा दिसत होता. तो फोटो पाहताना त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते. त्या स्त्रीचं नाव त्याला आठवत नव्हतं, पण तिच्याशी त्याचं काहीतरी अटूट नातं आहे याची जाणीव मात्र त्याच्या मनाला सतत होत होती. समर्थ बेपत्ता होऊन 3 वर्ष पूर्ण झाली होती. 3 वर्षापूर्वी ज्या दिवशी मुंबईहून अपघाताची बातमी आली होती, त्या दिवसापासून सईच्या आयुष्यात वेळ जणू थांबून गेला होता. जग पुढे जात होतं. ऋतू बदलत होते.
गावात नवीन लग्न होत होती, मुलं मोठी होत होती, पण सईच्या आयुष्यात मात्र प्रत्येक दिवस एकाच प्रश्नाने सुरू व्हायचा आणि त्याच प्रश्नाने संपायचा. आज कदाचित ते परत येतील का? समर्थच्या वडिलांच्या निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी सई आणि तिच्या सासूबाई जानकीबाई यांच्यावर आली होती. शेतीवरचं उत्पन्न फारसं नव्हतं, त्यामुळे सई पहाटे शेतात काम करायची, दुपारी गावातील महिलांचे कपडे शिवायची आणि रात्री शाळेतील मुलांना शिकवायची. तिचे हात दिवसभर कामाने रापायचे, पण कपाळावरचं कुंकू मात्र कधी फिकं पडू दिलं नाही. एके दिवशी जानकीबाईंनी तिच्याकडे पाहत विचारलं, बाळा, इतकं कष्ट करतेस, स्वतःचाही विचार कर. सई त्यांच्याजवळ बसली. आई, माझी काळजी करू नका. त्यांनी जाताना काय सांगितलं होतं, आठवते का? काय? आईची काळजी घ्या. हे ऐकताच जानकीबाईचे डोळे भरून आले. गावात मात्र लोकांची मतं बदलू लागली होती. कुणी म्हणायचं, समर्थ आता या जगात नाही. कुणी म्हणायचं, एवढी वर्ष झाली, जर जिवंत असता तर एक तरी पत्र आलं असतं. सई त्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकायची. एका दुपारी तिचे मामा घरी आले. त्यांनी खूप प्रेमाने समजवलं, सई, मला तुझं दुःख कळतंय, पण आयुष्य थांबत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. सई काही क्षण शांत राहिली. तिने देवाकडे पाहिलं, मग हळू आवाजात म्हणाली, मामा, समजा उद्या अचानक ते दारात उभे राहिले आणि त्यांनी विचारलं, सई, तू माझी वाट पाहिली का? तर मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून काय उत्तर देऊ? मामाच्या ओठावर शब्दच उरले नाहीत. त्या वर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सई कपाट आवरत होती. कपड्यांच्या घडीत तिला एक छोटीशी कापडी पिशवी सापडली. ती उघडताच तिच्या हातात समर्थने पहिल्या वटपौर्णिमेला दिलेली चांदीची पैंजण आली. ती बराच वेळ नुसतीच तिच्याकडे पाहत राहिली. तिला आठवलं, त्या दिवशी वडाच्या झाडाखाली समर्थ हसत म्हणाले होते, सई, ही पैंजण कधी तुटली तर मला आधी सांग, मी स्वतः ती दुरुस्त करून आणेन. सईच्या ओठावर नकळत हसू आलं, पण लगेच डोळ्यातून अश्रू उघळले. ते पैंजण तिने देवासमोर ठेवले. देवा, त्यांनी दिलेली ही आठवण मी जपली आहे. आता फक्त त्यांनाच माझ्यापर्यंत सुखरूप आण. दुसऱ्या दिवशी पहाटे सई वटपौर्णिमेची तयारी करत होती. तिने हिरवी साडी नेसली. ती साडी आता जुनी झाली होती, पण प्रत्येक वटपौर्णिमेला ती ही साडी नेसायची, कारण ही साडी निवडताना समर्थ म्हणाले होते, हिरवा रंग तुझ्यावर खूप सुंदर दिसतो. आरशात स्वतःकडे पाहताना सई हलक्या आवाजात म्हणाली, आज तुम्ही असता तर पुन्हा एकदा असंच म्हटले असते. ती क्षणभर थांबली, मग स्वतःचेच अश्रू पुसले. नाही, आज रडायचं नाही. वडाच्या झाडाजवळ गावातील सर्व विवाहित स्त्रिया जमल्या होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. सई शांतपणे पूजा करू लागली. तिने वडाभोवती धागा गुंडाळायला सुरुवात केली. प्रत्येक फेरीसोबत ती मनात एकच प्रार्थना करत होती, देवा, माझ्या पतीचं रक्षण कर. ते जिथे कुठे असतील त्यांना सुखी ठेव. त्यांना माझ्यापर्यंत आणायचे भाग्य असेल तरच आण, पण त्यांच्या आयुष्यात दुःख येऊ देऊ नको. तिची 7वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. इतक्यात मागून एका अनोळखी व्यक्तीचा आवाज आला, इथे समर्थ देशमुख यांचं घर कुठे आहे? सईच्या हातातून पूजेचं ताट जवळजवळ खाली पडलं. तिने घाबरत मागे वळून पाहिलं. समोर सुमारे 50शीतील एक माणूस उभा होता. त्याच्या हातात एक जुनट फाईल होती. तो पुन्हा म्हणाला, मला समर्थ देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायचं आहे. सईचा श्वास अडकला. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्ही त्यांना ओळखता का? त्या माणसाने उत्तर देण्याआधी एक दीर्घ श्वास घेतला आणि सईला वाटलं, 3 वर्षानंतर पहिल्यांदाच तिच्या आयुष्याचं बंद झालेलं एक दार कदाचित उघडणार होतं. सई काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिली. तुम्ही समर्थ देशमुखांना ओळखता का? तिने थरथरत्या आवाजात पुन्हा एकदा विचारलं. त्या माणसाने थेट उत्तर दिलं नाही. त्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहिलं. इथे उभा राहून बोलणं योग्य होणार नाही. मला तुमच्या घरी यायचं आहे. काही महत्त्वाचं सांगायचं आहे. सईच्या मनात भीती आणि आशा दोन्ही एकाच वेळी जाग्या झाल्या. घरी पोहोचल्यावर जानकीबाईंनी त्या पाहुण्याला पाणी दिलं. तो शांतपणे बसला. काही क्षण कोणीच बोललं नाही. शेवटी त्याने स्वतःची ओळख करून दिली. माझं नाव गोविंद कदम. मी त्या बांधकाम कंपनीत सुरक्षा पर्यवेक्षक होतो, जिथे समर्थ काम करत होते. हे ऐकताच सईच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. ती पटकन म्हणाली,
म्हणजे तुम्हाला त्या दिवसाबद्दल माहिती आहे? गोविंदने हळूच मान हलवली. त्या दिवशी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. गोविंद बोलू लागला. इमारतीच्या 12व्या मजल्यावर काँक्रीटचे काम चालू होते. आम्ही काम थांबवण्याचा सल्ला दिला होता, पण कॉन्ट्रॅक्टरला काम वेळेत पूर्ण करायचं होतं. तो काही क्षण थांबला. दुपारी अचानक मोठा आवाज झाला आणि इमारतीचा एक भाग कोसळला. जानकीबाईंनी डोळे मिटले. गोविंद पुढे म्हणाला, सगळे जीव वाचवण्यासाठी पळत होते, पण तुमचे समर्थ, ते मात्र स्वतः बाहेर निघाले नाहीत. सईचा श्वास अडकला. का? कारण ढिगाऱ्याखाली 2 कामगार अडकले होते. समर्थ त्यांना बाहेर काढण्यासाठी पुन्हा आत गेले. घरात शांतता पसरली. गोविंदचा आवाजही भरून आला. त्या दोघांचे प्राण वाचले, पण त्याच क्षणी दुसरा भाग कोसळला. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हळू आवाजात विचारलं, मग त्यांचं काय झालं? गोविंदने दीर्घश्वास घेतला. तेच आम्हालाही कळलं नाही. म्हणजे? अपघात इतका भीषण होता की अनेक कामगार गंभीर जखमी झाले. काहींचे मृतदेह लगेच सापडले. काही लोक बेपत्ता होते. समर्थांचं नाव त्या बेपत्ता यादीत होतं. सई शांतपणे ऐकत होती. गोविंदने फाईल उघडली. त्यातून एक जुनी कागदपत्र बाहेर काढली. हा त्या अपघाताचा अधिकृत अहवाल आहे. त्याने पुढं सांगितलं. 3 महिने शोध मोहीम चालली. पोलीस, अग्निशमन दल, कंपनी सगळ्यांनी शोध घेतला. मग काहीच सापडलं नाही. जानकीबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे माझा मुलगा? गोविंदने लगेच त्यांचं वाक्य थांबवलं. आई, मी मृत असं अजिबात म्हणणार नाही. सईने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. गोविंद पुढे म्हणाला, कारण मला आजही एक गोष्ट खटकते. काय? समर्थ शेवटचे जिथे दिसले त्या जागी त्यांच्या कोणत्याही वस्तू सापडल्या नाहीत. म्हणजे त्यांचं हेल्मेट सापडलं नाही, त्यांच्या चपला सापडल्या नाहीत आणि अगदी त्यांनी नेहमी घालायचे घड्याळही सापडले नाही. सईच्या मनात पुन्हा आशेचा किरण चमकला. जर माणूस ढिगाऱ्याखालीच अडकला असता तर काही ना काही वस्तू नक्की सापडल्या असत्या. गोविंद शांतपणे म्हणाला, म्हणूनच माझ्या मनात आजही एक शंका आहे. कुठली शंका? कदाचित अपघातानंतर कोणीतरी त्यांना जिवंत अवस्थेत तेथून बाहेर काढलं असेल. घरात पुन्हा शांतता पसरली. सईच्या डोळ्यात अनेक वर्षांनी आशेचा प्रकाश दिसू लागला. ती उठली. देवघरासमोर जाऊन हात जोडले. तिच्या ओठावर फक्त एकच वाक्य होतं, देवा, जर हे खरं असेल तर मला एवढीच शक्ती दे की मी अजून थोडी वाट पाहू शकेन. गोविंद उठला. मी इथे एका कामासाठी आलो होतो. त्याने फाईलमधून एक कागद काढला. पुढच्या महिन्यात त्या अपघाताची चौकशी पुन्हा सुरू होणार आहे. जर समर्थबद्दल काहीही माहिती मिळाली तर सर्वात आधी मी तुमच्या घरी येईन. गोविंद निघून गेला. संध्याकाळ झाली होती. सई नेहमीप्रमाणे घराच्या उंबरठ्यावर उभी राहिली. पण आज अनेक वर्षानंतर तिच्या नजरेत निराशा नव्हती. आज पहिल्यांदाच तिच्या मनात एक विचार स्पष्टपणे उमटला. कदाचित ते खरोखरच जिवंत असतील. आकाशात पौर्णिमेचा चंद्र चमकत होता आणि हजारो किलोमीटर दूर एका मोठ्या शहरातील पुनर्वसन केंद्रात एक रुग्ण रात्री झोपेत अस्वस्थ झाला. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा वटवृक्ष, हिरवी साडी आणि लाल कुंकू चमकलं. तो दचकून उठला. पण त्या स्त्रीचा चेहरा अजूनही धूसरच होता. काय घडले असेल समर्थच्या बाबतीत? तो नक्की पुन्हा येईल का? सईला तिच्या वटपौर्णिमेचे फळ मिळेल का? हे सर्व पाहूयात पुढील भागात. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.